नमस्कार. माय लाईफ योगा अँड वेलनेसमध्ये परत एक वेळ आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. बऱ्याच दिवसातून व्हिडिओ बनवतोय आपण. अनेक जणांची मागणी होती की सर आजाराच्या संबंधाने व्हिडिओ बनवा. जनरली आपण पाठीमागं योगासन स्पर्धा, त्याचबरोबर अष्टांग योग, मुद्रा आणि छोटे छोटे व्हिडिओ बनवलेत. परंतु स्पेसिफिक एखाद्या आजारावर त्याची पूर्ण माहिती, त्याची कारणं, लक्षणं, उपाय, आहार कसा असावा याविषयी कुठला व्हिडिओ बनवलेला नाही आहे. आणि अनेक लोकांच्या मागणीनुसार हा व्हिडिओ आपण बनवतोय. मागच्या आठवड्यातील साम टीव्हीवरील एक धक्कादायक बातमी, त्या बातमीमध्ये भारतामध्ये मधुमेहाचा टाइम बॉम्ब अशी हेडलाईन होती. ती भारत हा जगाची राजधानी आहे डायबिटीजमध्ये. आणि त्या बातमीनुसार सध्याच्या अहवालाप्रमाणे हा अहवाल मद्रास डायबेटिक रिसर्च फाउंडेशन व ICMR या संस्थांनी केलेला आहे. त्या संस्थांच्या अहवालानुसार 10,11,00,000 डायबिटीजचे रुग्ण आपल्या भारतामध्ये आहेत. आणि प्री डायबेटिक म्हणजे पुढील 5 वर्षामध्ये ज्यांना डायबिटीज होणार आहे असे 13 कोटी रुग्ण आहेत. खरं तर मंडळी, अतिशय धक्कादायक बातमी आहे ही. बऱ्याच जणांना याच्याबद्दल माहिती आहे. आणि जगातील गेल्या 4 वर्षामध्ये भारतामध्ये डायबिटीजच्या रुग्णांमध्ये 44% वाढ झालेली आहे. आणि म्हणून भारताला जगातील मधुमेहाची राजधानी असं म्हटलं जातं. जगातील मधुमेही रुग्णांच्या 17% रुग्ण भारतात आहेत. 2022 साली 80 दशलक्ष रुग्ण होते आणि ही रुग्णांची संख्या 2045 पर्यंत 135 दशलक्ष पर्यंत वाढेल असा अंदाज आहे. परंतु साम टीव्हीच्या बातमीनुसार जर आपण पाहिलं तर हे टार्गेट आपण लवकरच पूर्ण करू. आणि आपल्या देशाच्या किंवा जगाच्या दृष्टिकोनानं विचार जर केला दृष्टिकोनातून तरी अतिशय गंभीर अशी बाब आहे. आपण मधुमेह किंवा डायबिटीज ज्याला आपण शुगर म्हणतो, हा जो व्हिडिओ आहे आपण या आजाराबद्दल 3 व्हिडिओ बनवणार आहोत. 3 टप्प्यामध्ये किंवा 3 भागामध्ये व्हिडिओ बनवतोय आपण. त्याच्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये आपण डायबिटीज म्हणजे काय, तो कसा होतो, काय कारणं आहेत ती बघणार आहे. त्याच्यानंतर पुढचा व्हिडिओ असेल तो त्याचा आहार, त्याचे दुष्परिणाम काय होत आहेत. आणि तिसऱ्या टप्प्यातला जो व्हिडिओ आहे त्याच्यासाठी योगोपचार किंवा योगामध्ये त्याच्यावर काही उपाय आहेत का हे पाहणार आहोत. आणि मग जास्तीचा वेळ न लावता आपण सुरू करूया. व्हिडिओ थोडेसे मोठे बनतील पण पर्याय नाही. अतिशय अभ्यासपूर्ण हा व्हिडिओ बनतोय. तिन्ही पण व्हिडिओ अभ्यासपूर्ण बनणार आहेत. तर ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवणं गरजेचं आहे अशा सगळ्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा. कारण प्रत्येक घरामध्ये आता डायबिटीजचे रुग्ण असतीलच असा अंदाज आहे. तर जागतिक मधुमेह दिन 14 नोव्हेंबर 1992 पासून साजरा केला जातोय.
14 नोव्हेंबर 1991ला युनायटेड नेशनमध्ये या आजाराचा शोध लागला. याच दिवशी सर फ्रेडरिक बॅटिंग यांनी आपल्या सहकारी चार्ल्स बेस्ट यांच्यासह इन्शुलिनचा शोध लावला. आणि 14 नोव्हेंबर हा फ्रेडरिक बेटिंगचा जन्मदिन आहे आणि हाच दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून सर्व जगभर साजरा केला जातो. 2025 पर्यंत WHO, ज्याला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणतो, यांचं ध्येय आहे की मधुमेह आणि लठ्ठपणाची वाढ थांबवणं. हे जागतिक स्तरावर मान्य केलेलं आहे. यांचं टार्गेट आहे, लक्ष्य आहे, उद्दिष्ट आहे. आता आपण बघूया डायबिटीज म्हणजे काय, ज्याला आपण मधुमेह म्हणतो, शुगर म्हणतो. तर डायबिटीज असा आजार आहे किंवा अशी समस्या आहे ज्यामध्ये 3 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिला घटक काय आहे, आपल्या शरीरामध्ये इन्शुलिन तयार होत नाही, आपलं शरीर इन्शुलिन तयार करत नाही. दुसऱ्या भागामध्ये इन्शुलिन तयार केलं जातं, इन्शुलिन, पण ते पुरेसं तयार केलं जात नाही. आणि तिसरा जो भाग आहे याच्यामध्ये इन्शुलिनचा योग्य वापर करता येत नाही शरीराला. आपल्या उदर पोकळीमध्ये, ज्याला आपण ॲब्डॉमिनल कॅव्हिटी म्हणतो, याच्यामध्ये स्वादुपिंड, ज्याला पॅन्क्रियाज म्हणतो, हा अवयव आहे. आणि हा अवयव इन्शुलिन या संप्रेरकाची किंवा हार्मोनची निर्मिती करतो. आणि इन्शुलिनचं काम काय आहे, रक्तातील ग्लुकोज, ज्याला आपण शर्करा म्हणतो किंवा शुगर म्हणतो, या ग्लुकोजच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे इन्शुलिन करत आहे. आपल्या आहारामध्ये, जेवणातून आपल्याला ऊर्जा मिळते, एनर्जी मिळते. आणि ही ऊर्जा मिळावी, एनर्जी मिळावी, शक्ती मिळावी म्हणून आपल्या जेवणामध्ये आपण जी पोषक तत्वे किंवा आहार घेतो त्यांना आपण मायक्रो न्यूट्रिएंट्स असे म्हणतो. जेवणात मोठ्या प्रमाणात असतात हे मायक्रो न्यूट्रिएंट्स. बघा, आपलं अन्न, आपला आहार किंवा आपली ऊर्जा कशी मिळते? आपल्या आहारातून किंवा अन्नामधून, जेवणातून आपल्याला ऊर्जा मिळते. त्याच्यामध्ये 3 घटक आहेत. पुन्हा पहिला घटक आहे कार्बोहायड्रेट्स, ज्याला आपण कार्बोदके म्हणतो. दुसरा आहे प्रोटीन्स, ज्यांना प्रथिने म्हणतो. आणि तिसरा आहे फॅट्स, ज्याला मेदयुक्त पदार्थ किंवा लिपिड्स असं म्हटलं जातं. म्हणजे बघा, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स आणि लिपिड्स, फॅट्स, या तिन्हीमधून आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. कार्बोहायड्रेट्सचं काम काय आहे, तर शुगर, कार्बोहायड्रेट्समुळे आपल्याला शुगर बनते किंवा ग्लुकोज बनतं. त्याचबरोबर प्रोटीनपासून काय बनतं, अमायनो ॲसिड बनतं. आणि फॅट्स किंवा लिपिडपासून फॅटी ॲसिड बनतं. हे सगळं आपल्याला आहारामधून मिळतं. शेवटी वरील सर्वांचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होते. आणि हे ग्लुकोज किंवा ही शुगर आपल्या पोटातून रक्तात पाठवली जाते. आणि रक्तातून ही शुगर किंवा ग्लुकोज शरीराच्या वेगवेगळ्या भागापर्यंत पोहोचवले जातं आणि पेशीमध्ये जाऊन आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. रक्तातून पेशीमध्ये शुगरला किंवा ग्लुकोजला जाण्यासाठी एका हार्मोनची गरज असते. आणि ते हार्मोन्स म्हणजे काय आहे, इन्सुलिन होय. ज्या लोकांच्या मध्ये इन्सुलिनची कमतरता असते किंवा स्थूलत्वामुळे किंवा शरीर स्थूल असल्यामुळे, जाड असल्यामुळं
किंवा अनेक इतर कारणांच्यामुळे हे इन्सुलिन पूर्ण क्षमतेनं काम करू शकत नाही आणि ज्याला आपण सगळेजण इन्सुलिन रेजिस्टन्स असे म्हणतो. त्या लोकांच्या मध्ये ही शुगर किंवा ही साखर रक्तात वाढली जाते, तसेच रक्तातून सेलमध्ये पेशीमध्ये जाऊ शकत नाही. या आजारालाच आपण काय म्हणतो, डायबिटीस किंवा मधुमेह म्हणतो. रक्तात साखरेची मात्रा किंवा साखरेचं प्रमाण वाढणे म्हणजेच मधुमेह होय, डायबिटीस होय. आता डायबिटीसचे प्रकार 2 सांगितलेत. तर चाइल्डहुड किंवा टीन एज, लहान मुलांच्या मध्ये जन्मताच येतो काही वेळेस. पहिला प्रकार आहे अनुवंशिक. पूर्वजांना असेल तर आपल्याला होतो, म्हणजे आईला, वडिलांना, आजी आजोबांना असेल तर ते मुलांच्या पर्यंत डायबिटीस येतो. आणि दुसरं जे महत्त्वाचं कारण आहे तर हे खराब किंवा दुसरा प्रकार आपण सांगितला. पहिला प्रकार अनुवंशिक आहे आणि दुसरा प्रकार आहे खराब व चुकीच्या जीवनशैलीमुळे किंवा लाईफस्टाईलमुळे होणारा आजार किंवा डायबिटीस, ज्याच्यामध्ये वजन ज्यांचं खूप वाढलेलं आहे अशा लोकांना 40 वर्षानंतर याचा धोका जास्त प्रमाणात जाणवतो किंवा 40 आफ्टर 40 इयर, 40 वर्षानंतर हा आजार होण्याची दाट शक्यता असते. आता हे झालं मधुमेह म्हणजे काय, त्याचे प्रकार बघितले आणि त्याची लक्षणं काय आहेत ते बघूया आपण. मधुमेहाची लक्षणामध्ये काय, पहिलं लक्षण आहे वजनात घट होते किंवा आपलं वजन कमी होतं. त्याचबरोबर अधिक तहान लागते आपल्याला, पुन्हा पुन्हा वारंवार पाणी प्यावंसं वाटतं, पुन्हा पुन्हा भूक लागते. आपण बघितलंच आपल्या आजूबाजूला आसपास जर डायबिटीजचे पेशंट असतील किंवा रुग्ण असतील तर त्यांना वारंवार खावं लागतं किंवा भूक लागत असते. पुढचं लक्षण आहे लघवीला वारंवार येणं, म्हणजे ही माणसं पुन्हा पुन्हा लघवीला जात असतात. त्याचबरोबर डायबिटीस असणाऱ्या लोकांना जर एखादी जखम झाली तर या जखमा त्वरित किंवा लवकर भरून येत नाहीत. त्याचबरोबर हातपाय बधीर होणं, हातापायांना मुंग्या येणं, जळजळ होणं आणि शेवटचं लक्षण आहे वंध्यत्व किंवा नपुंसकता येते. अनुवंशिक डायबिटीसमध्ये हाय ब्लड प्रेशर किंवा उच्च रक्तदाब आणि शारीरिक कष्ट किंवा व्यायाम न करणाऱ्या लोकांच्या मध्ये हा आजार वाढण्याची किंवा होण्याची दाट शक्यता असते. मधुमेहाचा धोका जर टाळायचा असेल त्याची कारणं काय आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये मधुमेहाची कारणं, त्यांचे उपाय, त्याचा आहार काय असावा, त्याचे दुष्परिणाम काय आहेत हे पाहणार आहोत आणि आहारामध्ये काय खावं काय खाऊ नये हे पाहणार आहोत आणि खाद्य तक्ता पाहणार आहोत. किती उष्मांक किंवा आपण कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, त्याचबरोबर फॅट हे याचं प्रमाण काय असावं जेणेकरून आपण हा आजार टाळू शकतो. तर याची माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, अतिशय सुंदर व्हिडिओ बनलेला आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. अजूनपर्यंत आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं गरजेचं आहे अशा सर्वांच्यापर्यंत पोहोचवा आणि चांगलं काम करूया.
परत एक वेळ भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करा योग, रहा निरोग. धन्यवाद. जय हिंद.